2022 साली इंग्लंड क्रिकेट बोर्डात मोठा फेरबदल झाला। 2008 साली जेव्हा भारतात IPL सुरू झाली त्यावेळी पहिल्याच मॅचमध्ये खतरनाक 175 धावा करत IPL गाजवणारा ब्रँडन मॅककलम इंग्लंडचा कोच झाला। त्यावेळीच इंग्लंडच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाची धुरा बेन स्टोक्सच्या हातात आली। त्यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये 5 दिवस टिकून फलंदाजी करणं आणि चौथ्या इनिंगमध्ये मोठं टार्गेट असेल तर टिकून राहत मॅच ड्रॉ करणं हा एकच पर्याय सगळ्या टीम्स वापरून पाहिजे। पण मॅककलम आणि स्टोक्सच्या जोडीनं हा पॅटर्न तोडला आणि टेस्ट क्रिकेटमध्ये नवा अध्याय सुरू झाला, बॅसबॉल। याच बॅसबॉलच्या जोरावर पहिल्याच मालिकेत इंग्लंडनं न्यूझीलंडला क्लीन स्वीप दिला आणि इतर अनेक संघांनाही आपला वचक दाखवला। हीच इंग्लंडची टीम 2024 साली भारतात टेस्ट सिरीज खेळायला आली। यावेळी त्यांच्या बॅसबॉल भारतात टिकणार का नाही अशा चर्चा सुरू झाल्या। त्यानंतर पहिल्याच टेस्टमध्ये त्यांनी भारताला हरवलं आणि पुन्हा एकदा बेसबॉलची कमाल दाखवून दिली। पण त्यानंतर सिरीजमध्ये सुरू झाला द यंग इंडिया शो। दुसऱ्या टेस्टमध्ये पहिल्या डावात भारताचा फ्युचर स्टार यशस्वी जयस्वालनं खणखणीत डबल सेंचुरी लावली, ती सुद्धा टेस्ट क्रिकेटमध्ये 72च्या स्ट्राईक रेटनं। बरा स्ट्राईक रेट कमी वाटत असला तर त्यानं बाउंड्री मारल्यात 19 4 आणि 7 6, म्हणजे जयस्वालनं 209 पैकी 118 रन्स बाउंड्रीच्या जोरावर मारले। त्यानंतर आली दुसरी इनिंग। या इनिंगमध्ये जयस्वाल लवकर आउट झाला, रोहितही स्वस्तात गेला, पण यावेळी उभा राहिला भारताचा दुसरा यंगस्टर शुभमन गिल। गिलनं शतक मारलं, तेही 70च्या स्ट्राईक रेटनं। भारतानं यंगस्टरच्या जोरावर दुसरा कसोटी सामना जिंकला। सगळ्यांना वाटलं विराट नसताना भारतीय फलंदाजांनी चांगल्या नशिबामुळे सामना मारला। मग आला तिसरा कसोटी सामना। पहिल्या 2 कसोटी सामन्यातून बाहेर गेलेला विराट कोहली पुढच्या 3 सामन्यांसाठी उपलब्ध नव्हता। विशेष म्हणजे अनुभवी श्रेयस अय्यरही दुखापतीमुळे बाहेर गेला आणि संघात एंट्री झाली आणखी 2 नव्या शिलेदारांची। एकाचं नाव सरफराज खान आणि दुसऱ्याचं ध्रुव जुरेल। दोघंही तिसऱ्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करत होते। यावेळी सरफराजच्या पदार्पणाची स्टोरी फॉर द पीपलनं तुमच्यासाठी तयार केली, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। हा व्हिडिओ संपल्यावर जाऊन बघा। तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं 2 यंगस्टरला संघात स्थान दिलं। त्यात पहिल्या डावात भारताची स्थिती 3 बाद 33 अशी झाली। त्यानंतर रोहितनं शतक लावलं आणि त्याच्या जोडीला जडेजानंही। मात्र रोहित बाद झाल्यानंतर जडेजा सोबत मैदानात उभा राहत इंग्लंडच्या सर्वात अनुभवी अँडरसन पासून सर्वात वेगवान मार्क वूड पर्यंत प्रत्येक गोलंदाजाला बरोबरीनं फटके मारत अवघ्या 66 चेंडूत 9 4 आणि 1 6 लगावत 93.93च्या स्ट्राईक रेटनं 62 धावा 26 वर्षांच्या सरफराज खाननं मारल्या। जडेजाच्या रॉंग कॉलमुळे सरफराज रनआउट झाला नसता तर पट्ट्याची सेंचुरी फिक्स होती। सरफराज बाद झाला। त्यानंतर नाईट वॉचमन म्हणून आलेला कुलदीप यादव दुसऱ्या दिवशी बाद झाला। त्यानंतर फलंदाजीची सूत्र हाती घेतली सामन्यात पदार्पण करणाऱ्या युवा ध्रुव जुरेलनंही पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात 2 4 आणि 3 6 मारत 46 धावा कोरल्या। याच तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालनं पुन्हा एकदा 90च्या स्ट्राईक रेटनं 214 रन्स मारल्या आणि सरफराज खाननं पुन्हा एकदा धडाकेबाज 68 धावा केल्या। ही झाली आत्ताची गोष्ट। मात्र गेल्या काही वर्षात जेम्स अँडरसनला रिव्हर्स स्वीप मारणाऱ्या रिषभ पंतची कसोटी क्रिकेटमधली फटकेबाजी आपण सगळ्यांनी पाहिली। आता येणाऱ्या 3-4 वर्षात भारतीय संघात मोठे बदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासारखे सिनियर्स वयाअभावी कसोटी क्रिकेट खेळणं कमी करतील। त्यामुळे आगामी काळात भारताच्या टेस्ट टीमची धुरा याच युवा सितारांच्या हाती असणार आहे। आणि ज्याप्रमाणे मराठीत म्हणे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याचप्रमाणे अगदी कमी कालावधीत इंडियन टेस्ट क्रिकेटचं फ्युचर या युवा खेळाडूंनी आपल्याला दाखवलंय असं आपण म्हणू शकतो। तुम्हाला टीम इंडियातील युवा खेळाडूंच्या या अप्रोचबद्दल काय वाटतं आणि अलीकडच्या काळात टीम इंडियासाठी खेळलेला तुमचा आवडता युवा खेळाडू आम्हाला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।